हा एक पदार्थ चमचाभर घातला ना, भेळीची चव गाड्यावर भेळ मिळते ना त्याच्यापेक्षा भारी होते, याची खात्री मी तुम्हाला देते. विश्वास नाही वा. बसणार. मला माहीतच आहे. मस्त तो सिक्रेट पदार्थ आहे. चिंचगुळाची आंबट गोड चटणी आहे, भेळ आहे, तिखट मीठ लावलेली कैरी आहे. अजून काय हवं या वातावरणात? चला चला पटकन घ्या भेळ, खायला घ्या. तर सगळ्यात आधी ओली भेळसाठीची जी आंबट गोड चटणी लागते ना, ती आपण करून घेणार आहोत. तर त्यासाठी चिंच एकतर पहिले निवडून घ्यायची, बी वगैरे आहे का बघायचं, शीर जितकी शक्य आहे तितकी काढून घ्यायची आणि एकदा तरी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची, कारण झाडावर चिंच असते, थोडी धूळ माती असतेच. आता कुकरमध्ये हे चिंच घ्यायची. अर्धा कप चिंच होती तर 1 कप इथे गूळ घ्यायचा आणि हे पाणी चिंच धुतलेलं गाळून यामध्ये घालायचं, म्हणजे त्यातला चिंचेचा अर्क निघून नाही जाणार. आता हे मिसळायचं, चांगलं एकजीव करायचं. अर्धा कपच पाणी घेतलंय मी. झाकण लावूयात आणि 1 शिट्टी फक्त काढून घेऊया. चला, आता इथे ही चिंच बरोबर 1 शिट्टी फक्त काढून घेतली. वा, गुळ छान विरघळला, चिंच ही छान शिजली. आता हे मॅशरने यातला गर आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं, काढून घ्यायचं. त्यामुळे जितकं शक्य असेल ना तितकं हे गरम गरम असतानाच करा आणि थंड झाल्यावर ही प्रोसेस नका करू. हे या प्रकारे चिंचेची चटणी केली ना, तिला टेक्स्चर, रंग खूप छान येतो. म्हणजे विकतची आपण चिंच गुळाची चटणी आणतो की नाही, अगदी तशी होते. चला, आता हे व्यवस्थित मिश्रण मॅश करून झालं. आता हे गाळूयात तव्यामध्ये आणि पुन्हा पुन्हा सांगते, हे गरम गरम असतानाच करा, म्हणजे मग हे गाळायला तुम्हाला त्रास नाही होणार. जितकं हे थंड होतं तितकं हे थिजत जातं आणि जितकं गरम गरम असतं तितकं हे करायला खूप सोपं जातं. हे बघा, चला हे बघा, हे लगोलग गाळून घेतलं. इतकीच चिंचेची गोळी उरली आहे. बाकी सगळं आपण, हे बघा, थोड्या बिया देखील राहिल्या. बाकी इथे आपला चिंच गुळाचा कोळ तयार आहे. आता गॅस सुरू करायचा. ऑलरेडी किती छान दिसतोय बघा, रंग कमाल आलाय. आता यामध्ये लाल तिखट, काळं मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड, चाट मसाला हे छान मिसळायचं आणि 1 उकळी काढून घ्यायची. मला चवीला ही परफेक्ट होते, पण तुम्हाला लागलं तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता. चला, आता इथे ही चटणी बघा, उकळी छान फुटली आहे, मसाले छान विरघळलेत आणि दिसते पण कमाल. हे बघा, मस्त अशी एकसंध झाली आणि जसजसा वेळ जातो तसतशी ही आणखी अशी एकसंध व्हायला सुरुवात होते. ओली भेळ करतो ना, त्याला सगळ्यात चटकमटक चव असते, ती म्हणजे त्याच्या ठेच्याला. तर ठेचा करूयात. म्हणजे हे अगदी नगभर, पाव चमचा तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे घाला, पण भेळीची चव नेक्स्ट लेवल होते. त्यामुळे हा ठेचा अजिबात मिस करू नका भेळ करताना. 4-5 लसूण पाकळ्या, जेवढ्या लसूण पाकळ्या त्याच्या दुप्पट हिरवी मिरची. आता कमी तिखटाची मिरची घेतली तरी काही हरकत नाही. मीठ, कोथिंबीर, झाकण लावायचं आणि मिक्सरला डुरकन फिरवायचं. पाण्याचा अजिबात वापर करू नका आणि जितकं शक्य असेल तितका हा बारीक करून घ्यायचा, म्हणजे तो छान ब्लेंड होऊन जातो. येस, ठेचा तयार आहे बघा. मीठ घातलं त्यामुळे ठेच्याला पाणी सुटतं आणि मस्त असा एकसंध व्हायला मदत होते. चला चला चला, भेळेची गाडी लागलेली आहे. 20 रुपये प्लेट, 20 रुपये प्लेट. सगळी जय्यत तयारी झाली आहे. ठेचा तयार आहे, आंबट गोड चटणी तयार आहे, भाज्या चिरून झाल्यात. आता इथे चुरमुरे घ्यायचे, हे बघा. आणि भेळ कधी पण आहे ना पसरट भांड्यात नाही करायची, असं खोलगट पातेल्यात घ्यायचं. आता यामध्ये जाईल फरसाण. फरसाणचं प्रमाण कमी जास्त करूच शकता. आता पहिले म्हणजे यामध्ये जाईल हा ठेचा. हे बघा, किती तिखट हवंय,
किती तिखट नको आहे तर मी इतकं घालते आणि हे हाताने जसं मिसळून घ्यायचं. सुका ठेचा आधी मिसळायचं, लागलं तर थोडं मीठही घाला. ठेचा छान लागला गेला पाहिजे. भेळेमध्ये खरी चव असते ती या ठेच्याची. आता यात घालूयात भाज्या. बारीक चिरलेला कांदा, भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करूच शकता, टोमॅटो आणि अर्थातच कैरीचा सीझन अजून सुरू आहे म्हणून कैरी. हे चांगलं कालवायचं. आता भाज्या बिज्या छान कालवून झाल्या की मग ही आपली दाटसर अशी चटणी. बघा किती घट्ट झाली. जेव्हा आपण तयार केली तेव्हा पातळ होती, पण जसा वेळ जातो तशी अशी घट्ट होते. चटणी घट्टच हवी, नाहीतर मग भेळ लगेच सामट होते. लगोलग मिक्स करायची. भेळेचं एक महत्वाचं गणित, कधीच ॲडव्हान्समध्ये बनवून ठेवायची नाही. लगोलग करायची, लगोलग मिटकवायची, गटकवायची. हे बघा, वा वा वा. मस्त अशी भेळ. त्यावर थोडंसं फरसाण, थोडे शेंगदाणे. मला सालासकट शेंगदाणे नाही मिळाले खारे म्हणून मी हे लावते. कांदा, टोमॅटो, पुन्हा वरनं थोडं थोडं पेरायचं. पुन्हा ही चिंच गुळाची चटणी. आ हा 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 हा. खूप सारे असे बारीक शेव आणि अर्थातच कैरीची फोड. मस्त तिखट मीठ लावलेली आहे की नाही तयार. काय दिसते म्हणजे मला तर राहवतच नाहीये, अजिबात राहवत नाहीये. वा. भेळीची गाडीच टाकावी विचार करते. वा. ठेच्याची जी चव येते तुम्हाला सांगते, परफेक्ट अशी दाटसर आंबट गोड चिंच गुळाची चटणी, कैरी. वा वा वा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.